रचना केली आहे. अत्यंत सुंदर विलोभनीय असं मंदिर तयार झालेलं आहे. नवीन आहे ते सकल देवता मंदिर, नृसिंह मंदिर, सिंहाचलम, विशाखापट्टणम जवळ सिंहाचलम आहे. नरसिंहाची स्वयंभू मूर्ती, या भारतामधल्या नरसिंहाच्या ज्या स्वयंभू मूर्तीपैकी ते एक आहे. अत्यंत पवित्रमय असं ते सिंहाचलमचं नरसिंह मंदिर विशाखापट्टणम जवळ आहे. अशी प्रेक्षणीय स्थळं या क्षेत्राच्या परिसरात आहेत. इथून राजमहेंद्रीला परम पवित्र अशी गोदावरी नदी वाहते आहे. गोदावरीचा भाग अत्यंत पवित्र आहे. या गतिर्योगयुक्तानां मुनीनां ऊर्ध्वरेतसां सा गती सर्व जंतूनां गौतमी तीरवासीनां. गौतमी महाराष्ट्रातून निघाली, कृष्णा महाराष्ट्रातून निघाली, पण या दोन नद्याचे उपकार आंध्रावर खूप आहेत. आज जो आंध्र प्रदेश समृद्ध आहे तो गोदावरी आणि कृष्णा, त्या पाण्यामुळं समृद्ध लोक झालेले आहेत. गोदावरीचा भाग अत्यंत विद्वानांची भूमी आहे. तिथे अनेक विद्वान आहेत, शतायुषी लोक आहेत. कोनसीमा भाग जो आहे त्या ठिकाणी अनेक ब्राह्मण 106, 104, 105 वर्षाचे आजही पाहायला मिळतात. अशा प्रकारचा भाग आहे. शेवट करायचा ही यात्रा आपली स्वामी या राजमहेंद्री क्षेत्रामध्ये परमहंस परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी दत्तात्रेयांच्या पादुका स्थापन केलेल्या आहेत. त्या शंकर मठ जो आहे, शंकर मठामध्येच उजव्या बाजूला अंडरग्राऊंड खालच्या बाजूला आहेत. आपण आला तर त्याही पादुका दर्शनाकडे मिळतील. अशा प्रकारे हा भाग आपल्यासमोर संक्षिप्त रूपाने सांगितलेला आहे. आपण सर्वांनी याचा लाभ घ्यावा. आणि वासुदेवान सरस्वती चातुर्मास्य व्रत या राजमंदिराला केलेलं आहे. अशा पवित्र जागांची ही जागा आहे, स्थळ आहे, क्षेत्र आहे. पण आपण सर्वांनी यावं आणि आपल्या जीवनाची ती कर्तव्यता करावी. स्वामींचं दर्शन घ्यावं आणि पावन व्हावं. स्वामी हे अत्यंत करुणामय दयाळू आहेत. ते आपल्या सर्वांचं हित करतील. स्वामींच्या चरणी प्रार्थना आहे की सर्वोपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. अपुत्रा पुत्रिणः सन्तु पुत्रिणः सन्तु पौत्रिणः अधना सधना सन्तु जीवन्तु शरदशतम्. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्री वल्लभ स्वामी महाराज की जय. एक 18 वेळा फक्त दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ 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 दिगंबरा दिगंबरा रामಯ್ಯ ರಾಮ ನನ್ನು ವಿಡಚೆ ಕಾರಲ ರಾಮಯ್ಯ ರಾಮ ನನ್ನು